नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक व निराधार व्यक्तींसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना एप्रिल मे महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, पेन्शन मिळालेले आहे, त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत 2,500 रुपयाप्रमाणे। तर मग दिव्यांग बांधव सोडून जे विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, इतर निराधार व्यक्ती आहेत, त्यांना 1,500 रुपयाप्रमाणे जे मे महिन्याचे पेन्शन मिळायचे आहे ते कधी मिळणार आहे या संदर्भात सतत विचारणा होत आहे। तर त्या संदर्भात आपण माहिती काढलेली आहे। तर विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती सांगितलेली आहे की 25 ते 30 मेच्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। 20 तारखेच्या नंतर ही प्रोसिजर सुरू होणार आहे। नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर 3 ते 4 दिवसात सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव सोडून विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर सर्व निराधार व्यक्ती जसे आजारी व्यक्ती असतील, जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजनेत लाभ घेतात, अशा सर्वांना पैसे जमा होणार आहे 1,500 रुपयाप्रमाणे। त्यामुळे मित्रांनो, काळजी करू नका। परंतु त्याआधी आपल्याला काही कामे पूर्ण करणे गरजेचे आहे। आर्थिक वर्ष संपलेलं आहे, त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणे गरजेचे आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, निराधार व्यक्ती या लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत अनुदान मिळते। त्यांनी तात्काळ आपली ई-KYC पूर्ण करून घ्यावी। आता शासनाने ई-KYC बंधनकारक केलेली असून ई-KYC नसल्यास अनुदान खात्यात जमा होणार नाही। मित्रांनो, आपण बँकेत जाऊन एकदा ई-KYC फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी ई-KYC करून घ्यायची आहे। तुम्ही बँकेत जायचं आहे आणि बँकेत जाऊन ई-KYC फॉर्म भरून द्यायचा आहे, म्हणजे तुमची ई-KYC पूर्ण होईल आणि सर्व जे काही लाभाचे पैसे आहेत, पेन्शन आहे, ते तुमच्या खात्यात व्यवस्थित जमा होईल। तसेच ज्या लाभार्थ्यांनी एकापेक्षा जास्त बँकेत खाती आहेत आणि त्या खात्यांना आधार लिंक असेल तर अनुदान दुसऱ्या खात्यातही जमा होऊ शकते। त्यामुळे सर्व बँक खाती तपासून पाहावीत ज्यावेळेस तुम्हाला अनुदान जमा होते। जर तुमचे एकापेक्षा जास्त खाते असेल तर चुकून आधार कार्ड DBT हे दुसऱ्या बँकेच्या खात्यासोबत झालेले असेल तर तुम्हाला त्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात। ते आपण ज्यावेळेस पेन्शन जमा होईल त्यावेळेस तपासून बघू शकता, किंवा त्याच्या आधी तुम्ही तपासू शकता की DBT कोणत्या बँकेला तुमचं लिंक आहे, आधार कार्ड कोणत्या बँकेला NPCI लिंक आहे, त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला ई-KYC करून घेणे गरजेचे आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये आता ई-KYC करण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या बोटाचे ठसे द्यावे लागते की लगेच ई-KYC पूर्ण होऊन जाते। तर अशा पद्धतीने अनेक बँकांमध्ये आता बायोमेट्रिक पद्धतीने ई-KYC केल्या जात आहे। तर त्या ठिकाणी आपण ई-KYC करून घ्यायची आहे आणि ई-KYC केली तर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे। सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही अनुदान जमा झाले नाही तर खालील कागदपत्रासह तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात संपर्क साधायचा आहे। तर त्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागात जाताना आपल्यासोबत ओरिजिनल आधार कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे आणि दिव्यांग बांधव असतील, त्यांना पैसे जमा झाले नसेल तर त्यांनी UDID कार्ड सोबत घेऊन जायचं आहे। ही माहिती जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, शेअर करून इतरांना मदत करा। मित्रांनो, आता या ठिकाणी अशा पद्धतीने सूचना आलेल्या आहेत, त्या आपण बघितल्या की ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठीचे अनुदान मिळतात त्या लाभार्थ्यांनी आपली ई-KYC करून घेणे, त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाही, कारण आता ई-KYC करणे बंधनकारक झाले आहे। तसेच एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकते। कृपया सदर खाते तपासून पहा। वरील सर्व कार्यवाही केल्यानंतर अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड, पासबुक, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा, अशा तहसील कार्यालयामार्फत सूचना आलेल्या आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, विधवा महिलांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना सांगा की आपली ई-KYC करून घ्या, म्हणजे आपले पैसे हे खात्यात व्यवस्थित येतील। तर मित्रांनो, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।